कुळगाव बदलापूर पश्चिम वडवली परिसरातील शिवमंदिर तलावाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन बदलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख पवन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 9 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती पवन म्हात्रे यांनी दिली आहे। अंबरनाथ आणि बदलापूर शहराचा केंद्रबिंदू असलेल्या या तलावाला भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून पाहिले जाईल असे पवन म्हात्रे यांनी म्हटले आहे। या ठिकाणी शिवशंकराचा वास्तव्य असल्याने सुशोभीकरण करताना पौराणिक पद्धतीचे जतन करण्यात येणार असल्याचेही पवन म्हात्रे यांनी म्हटले आहे। या कामासाठी 9 कोटी निधी हा कमी पडणार असून शासनाकडून अधिक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले आहे। यावेळी माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे, शाखा प्रमुख भरत नवगिरे यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बदलापूर अंबरनाथ आदिवर वडवली शिवमंदिर तलाव हे पौराणिक तलाव आहे आणि या तलावाचं जतन करण्यासाठी माननीय तुकारामजी म्हात्रे आणि सर्व ग्रामस्थ यांनी मिळून कमीत कमी 80 लाख रुपयाचा निधी लोकसहभागातून करून या तलावाचं आतापर्यंत जतन केलं होतं। परंतु या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि मी स्वतः वारंवार श्रीकांतजी शिंदे साहेब यांना विनवणी करत होतो की हा बॉर्डरवरचा तलाव आहे, अंबरनाथची हद्द त्या बाजूने आणि आकारबंद मध्ये फक्त हा तलाव आहे, याला कुठच्या प्रकारचा सातबारा नाहीये आणि सातबारा नसल्यामुळं या तलावाचं डेव्हलपमेंट बदलापूर नगरपालिकेने करावं का अंबरनाथ नगरपालिकेने करावं असा संभ्रम निर्माण होता। तर मी अंबरनाथ नगरपालिकेला विनंती केली होती की तुम्ही एनओसी द्या, आम्ही बदलापूर नगरपालिकेतर्फे या तलावाचं सुशोभीकरण करू। परंतु माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी विजन ठेवून या अंबरनाथ शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम केलेलं आहे। तसंच बदलापूरला सुद्धा आतापर्यंत भरीव निधी त्यांनी दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून या तलावाच्या सुशोभीकरणासाठी 9 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याची रीतसर वर्क ऑर्डर होऊन आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे। या तलावाचं काम आहे हे नैसर्गिकदृष्ट्या एक गॅबेज वॉल कुठच्या प्रकारचा सिमेंटचा वापर या तलावामध्ये जास्त करण्यात येणार नाही। जी पौराणिक तत्वावर जशी बांधकाम होतात त्या बांधकामाच्या पद्धतीने या तलावाचं काम होणार आहे। नक्कीच आता तुम्ही बघत असाल सध्या 2 ते 3 हजार पर्यटक रोज या तलावावर येत असतात, तर नक्कीच या दोन्ही शहराचा एक केंद्रबिंदू म्हणून या तलावाकडे बघितलं जाईल। बाजूलाच आपले कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं जे अंबरनाथवाल्यांचं खरोखर त्यांनी चुकीचं या ठिकाणी एसटीपी प्लांट बांधलेला आहे। अंबरनाथच्या लोकप्रतिनिधीनं खरोखर विजन असतं तर त्यांनी या ठिकाणी एसटीपी प्लांट केला नसता। या ठिकाणी मोठं क्रीडा संकुल व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा होती। या जमिनी आमच्या या वडवली, नवीन अंबरनाथ इथले स्थानिक आमचे आदिवासी बांधव या लोकांच्या होत्या आणि त्यांनी सर्व बदलापूर अंबरनाथची जी घाण आहे ती या ठिकाणी आणली आणि बदलापूरच्या नाल्याला सोडलेली आहे। यासाठी सुद्धा मी स्वतः हायकोर्टामध्ये अंबरनाथ नगरपालिकेच्या विरोधात याचिका दाखल करणार आहोत, कारण त्यांचं पूर्ण जे सांडपाणी आहे ते या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे। नेहमीच मुख्य अधिकारी आणि तिथल्या प्रशासनाला वारंवार आम्ही विनंती करून सांगतो की हे पाणी तुम्ही बंद करा, पण ते करत नाही। हा तलाव जर आम्ही वडवलीचे सर्व ग्रामस्थ एकत्र नसतो या ठिकाणी सुद्धा चारे आजूबाजूला तुम्हाला झोपडपट्ट्या झालेल्या दिसल्या असत्या। काही लोकांना इथं या ठिकाणी चौपाटीचं स्वरूप या तलावाला निर्माण झालेलं होतं, पण काही लोकांच्या डोळ्यात असं सलसल होतं का या ठिकाणची गोरगरीब लोक जी धंदा करून मोलमजुरी करून पोट भरत होती, या लोकांची जे दुकानं होती ती सुद्धा नगरपालिकेने उद्ध्वस्त केलेली आहेत। आता माननीय आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे इथे या ठिकाणी आहेतच। जसं ठाण्याच्या धर्तीवर जसं जी चौपाटी तयार केलेली आहे तसं अंबरनाथ नगरपालिकेकडनं आम्ही कमीत कमी 25 गाले या ठिकाणी बांधून या ठिकाणच्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांना आणि जे बचत गट आहेत त्यांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांना रीतसर परमिशन घेऊन या ठिकाणी एक चांगलं पर्यटन स्थळाचा दर्जा होईल असं या तलावाची निर्मिती करणार आहोत। नक्कीच श्रीकांतजी शिंदे साहेब नेहमी आमच्या पाठीशी आहेत। मुख्यमंत्री जर तुम्हाला माहिती आहे बदलापूर अंबरनाथवर अफाट प्रेम आहे आणि त्याच्यापेक्षा वामन म्हात्रे फॅमिलीवर एकदम भरघोस प्रेम आहे। या महाराष्ट्र राज्याचे आताचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, शिंदे साहेब असो, नक्कीच या तलावाला आता जे 9 कोटी रुपये आहेत मला वाटतं तो अपुरा निधी आहे। या ठिकाणी विविध प्रकारच्या डेव्हलपमेंट आम्हाला करायचे आहेत, तसं डीपीआर सुद्धा बनवण्याचं काम आम्ही तयार केलंय। नक्कीच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यासाठी पाठपुरावा करतील, कारण की अंबरनाथ
हा चिखलोली भाग म्हणजे त्यांच्यासाठी अविभाज्य भाग त्यांना वाटतो, परंतु या नगर परिषदेमध्ये चिखलोली आणि वडवली विभाग हा अंबरनाथ नगरपालिकेला शोभेल असा हे या तलावाचं सुशोभीकरण आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे आणि नक्कीच इथल्या स्थानिक नागरिकांची त्याला साथ भेटणार आहे आणि जे लोक याच्यात अफेक्टेड होतील त्या लोकांना नगर परिषदेच्या माध्यमातून भरपाई देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. पहिल्यांदा आज रक्षाबंधन आहे. आपल्या माध्यमातून राज्यातील आणि सर्व आपल्या बदलापूरवासियांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. हे जे नवीन वडवलीचे तलाव आहे त्याला एक इतिहास आहे. पूर्वी या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यावेळेला पुरातन काळामध्ये या तलावाची निर्मिती झाली आणि निर्मिती झाल्यानंतर आता या तलावाला आजूबाजूला जो परिसर वाढलेला आहे, बदलापूर आणि अंबरनाथची वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी लोक विरंगुळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. आमचे वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तुकारामदादांनी मागच्या 2 वर्षापूर्वी या ठिकाणी लोक सहभागातून खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करून स्वतः खर्च करून या तलावाचं संपूर्ण गाळ उपसा केला होता आणि या तलावाला नवीन संजीवनी निर्माण करून दिली होती. आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार यांच्या माध्यमातून या तलावासाठी 9 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्या माध्यमातून हा परिसर सुंदर होणार आहे आणि या बदलापूर आणि अंबरनाथमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक पर्यटनाचं ठिकाण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. वामनदादांच्या विजननुसार अत्यंत चांगल्या सुविधा असलेलं हे तलाव सुशोभीकरण या ठिकाणी होईल. याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून तलावाला जर कमी काही निधी पडला तर तो आणण्याची जबाबदारी एक आमदार म्हणून या ठिकाणी मी घेत आहे. या ठिकाणी जेव्हा तलावाचा विषय आला तर हा तलाव आता ज्ञानेश्वर सरांनी सांगितलं, वामनदादांनी सांगितलं की हा पुराणतत्वातला तलाव आहे. पूर्वी शिवाजी महाराजांचा वारसा होता या बदलापूरला. तर ह्याच रस्त्याने इथून जेव्हा त्यांचे घोडे जात होते किंवा शिवकालीन जेव्हा तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगायचं की अंबरनाथचा जो शिवमंदिर बांधलंय पांडवांनी, तो मंदिर बांधत असताना ह्या तलावात एक शंकराची पिंड सापडली होती. म्हणून आमच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी एक मंदिर सुद्धा बांधलं आणि त्या पिंडीचा विसर्जन केलं, कारण ती अर्धवट तुटलेली पिंड होती. त्या पिंडीला अनुसरून ह्या तलावाचा आम्ही गाल उपसा करायचा 2018 आणि 19 मध्ये ठरलं. सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेतलं आणि लोकवर्गणीतून जे काही निधी जमा करायला अंबरनाथ नगरपालिकेलाही सुद्धा तेव्हा पत्र दिलं होता. शासनाने 3.5 ते 4 कोटी रुपये त्याचा खर्च सांगितला होता, पण शासन कुठे त्याला आम्हाला निधी द्यायला तेव्हा तयार नव्हता. मग आम्ही ठरवलं की लोकवर्गणीतून हा तलावाचा गाल काढू आणि त्यावेळेस मी 80 लाख रुपये 18 आणि 19 साली 80 लाख रुपये मी जमा केले लोकांच्या विरोधाने आणि वामनदादांनी त्याच्यासाठी मोठा योगदान दिला त्यावेळेस. आणि आम्ही गाल उपसा स्वतः ग्रामस्थ उभे राहून 5000 ट्रक आम्ही इथून गाल काढला. गाल काढत असतानाही तेव्हा आरोप झाले की गाल विकला गेला. आम्ही लोकांना सांगितलं आम्ही फ्रीमध्ये गाल देतो, तुमची शेती असेल कुठे त्या ठिकाणी तुम्ही त्या शेतीला हा गाल घेऊन जा, त्या जाण्याचं भाडं फक्त तुम्ही त्या ट्रक मालकाला द्या. असं करून ते गाल उपसा केला आणि ती टोटल आम्हाला 80 लाखाची निधी आम्ही लोकवर्गणीतून जमा केली आणि ह्या तलावाला एक चांगली संजीवनी देत असताना वामनदादांनी या ठिकाणी एक चांगली चौपाटी तयार केली. मग ठरलं की गणपती विसर्जन इथे एक 8 ते 10 गावातले गणपती इथे विसर्जनासाठी येतात. मग विसर्जनासाठी आम्हाला या तलावाला जो आज 14 फूटची खोली झाली आहे, ती खोली 14 फुटाची जो पाणी साठला आहे, हा तलावाचा विभाग आहे तो 8.5 एकरचा विभाग आहे. मग बाजूलाच वामनदादांनी आता 3.5 कोटीचा एक बाजूला एक छोटा तलाव जो गणपती विसर्जनासाठी आपण तयार केलेला आहे. ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच चांगल्या पाण्यात गणपती विसर्जन होतील. वामनदादांनी सांगितलं की अंबरनाथ नगर एसटीपीचा पाणी येते. वारंवार तक्रार करत असताना आम्ही तो सुद्धा विषय घेतलेला आहे की आमच्या नागरिकांना एसटीपी पाण्याचा त्रास होतोय. पण त्यासाठी दादांनी आता त्याची ड्रेनेज लाईन सेपरेट त्याच्या खालून टाकली आणि त्याच्या वरती जो विसर्जनासाठी जे गणपती विसर्जनाला सुद्धा घाण पाणी येत होता तो आता यापुढे येणार नाही. पुढच्या वर्षी चांगल्या पाण्यात आपल्या बाप्पाला विसर्जन होईल. यावर्षी ह्याच तलावात विसर्जन होईल. पण खरं ज्या लोकांचा इथला स्थानिक लोकांचा जो प्रेम आहे आमच्यावर, त्या प्रेमापोटी हे सगळं झालेलं आहे आणि आता याचं सुशोभीकरण वामनदाच्या हातात आहे. वामनदा अतिशय चांगल्या पद्धतीने याचं डेव्हलपमेंट करतील अशी मला खात्री आहे. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.